हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर मी राहते दौंडमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवते दौंडचं डीमार्ट. तर खरं तर ना माझ्या घरी बाजार आधीचाच होता, पण मला ते डीमार्ट नवीन झालं होतं, त्याच्यामुळे मला बघायचं होतं आणि तिथून काही ना काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून मी डीमार्टला घेऊन गेले. आणि बघते तर इतकी गर्दी ना आम्हाला तर वाटलं होतं आमचा नंबर लवकर लागेल की नाही. पण आम्ही डीमार्टमध्ये नंतर ना आतमध्ये एंट्री केली आणि एवढे मोठं डीमार्ट होतं ना ते, म्हणजे होतं नॉर्मली जेवढं डीमार्ट असतं डीमार्ट तेवढंच होतं, बट कुठे काय आहे आणि कुठे काय हे शोधण्यात ना जास्त वेळ गेला. जेवढं पाहिजे होतं तेवढं घेतलं, पण खरं तर घरचे तांदूळ आणि शेंगदाणे संपत आले, त्याच्यामुळे तांदूळ चेक करून घेतले आणि शेंगदाणे आणि तांदूळ घेतले. मग नंतर ना फिरलो थोडं आणि अजून तिथे ना भरून द्यायचं होतं, त्याच्यामुळे स्वतः भरून नंबर लावून ते किती झाले किती ग्राम नाही त्याचं बिल काढून घेणे असं होतं. कारण सुट्टे होते ना तांदूळ वगैरे, ते पॅकिंग नव्हते, त्याच्यामुळे अजून काही काही सेक्शन होते ते बघितले. तांदूळ चेक करताना तर त्याची एवढी गडबड झाली होती ना की कोणते घेऊन कोणते नको, कारण काही तांदळांचा सुगंध पण येत नव्हता आणि ज्या तांदळांचा सुगंध जास्त असतो ते तांदूळ मी घेते, कारण त्याचा शिजला ना तर एवढा छान वास येतो ना, खूप छान. तर घेऊ का नको असे म्हणत ना 2-3 वेळा चेक करून झाल्यानंतर ना एकदा तांदूळ मी घेऊन टाकले एकदाचे. आणि मग नंतर ना बाकीचे राहिलेले सेक्शन वगैरे फिरलो आणि नंतर थोडेसे साबणा वगैरे फिनाईल वगैरे घ्यायचं होतं त्या सेक्शनमधून, मग तिथून घेतलं. आणि नंतर कोलगेट वगैरे काहीतरी छोटी मोठी घरच्या वस्तू संपलेल्या ते घेतल्या. आणि नंतर बाकीच्या सेक्शनमध्ये फिरलो, कारण त्या सेक्शनमध्ये असं आम्हाला घ्यायचं आहे असं काही नव्हतं. आणि मग राहिलं लोणचं घ्यायचं होतं, तर त्याच्यामध्ये पण गडबड झाली. बाहेर आल्यावरती समजलं आम्हाला की आम्ही लिंबाचं लोणचं घेतलं, आंब्याचं घ्यायचं सोडून. मग त्याच्यानंतर कपड्याच्या वगैरे सेक्शनमध्ये जाऊन फिरलो, तर अरे बापरे, लहान बाळांची एवढी छान छान कपडे होते ना, जी मला बसणार नाहीत ती कपडे मला खूप आवडायची. लहान बाळांचीच कपडे एवढी भारी होती ना, खूप छान होती. नंतर आम्ही सगळे सेक्शन फिरून बघितले. तसं तर ना दौंडमध्ये डीमार्ट आत्ताच झाले, एवढे दिवसमध्ये सिटी बाजार वगैरे दुसरे मार्केट असतील ना त्याच ठिकाणी आम्ही बाजार करायचो. तर आत्ताच ते 2-3 दिवसापूर्वी डीमार्ट झाले असं कळल्यानंतर मी तिथे बघायला गेले होते. थोडंसं सामान पण घेतलं, कारण आत्ताच बाजार भरून झाला होता आमचा. आम्ही कायम सिटी बाजारमधूनच बाजार घ्यायचो, पण आत्ता नवीन झालेलं डीमार्ट बघून राहावेन असं झालं, म्हणून घरातल्या संपलेल्या वस्तूंना आणायला डीमार्टमध्येच गेले. त्यानिमित्ताने व्हिडिओ पण काढून झाला. आणि घरामध्ये पलंगासाठी असलेले जे ब्लँकेट वगैरे होते ना ते जरा मखमलीत होते, त्याच्यामुळे ते चेक केले, पण ते खूप छोटेसे होते, त्याच्यामुळे ते कॅन्सल केल्यानंतर बाकीचे राहिलेले पण फिरलो आणि बघितलं सेक्शन. तर आम्हाला घेण्यासारखं काहीच नव्हतं, फक्त पूजेचं सामान, थोडंसं अगरबत्ती वगैरे घ्यायची होती तर ती पण घेतली. आणि मग नंतर थोडंसं खायचं प्यायचं घेतलं आणि तिथून आम्ही बिलिंगसाठी बाहेर आलतो. आणि नंतर बिलिंगला आम्ही वेट केलं थोडंसं. मग नंतर कॉस्मॅटिक दिसलं थोडं, मग बिलिंगला अजून टाईम होता, त्याच्यामुळे आम्ही कॉस्मॅटिक वगैरे बघण्यासाठी आलो होतो. मग नंतर पुढे भांडी वगैरे कप वगैरे बघितले, कारण कप खूप छान छान होते, त्याच्यामुळे ते आम्ही बघून मग नंतर वापस बिलिंगसाठी यायला लागलो, कारण कप खूप आवडतात आम्हाला. मग नंतर बिलिंगला आमचा नंबर लागला आणि आम्ही बिलिंग वगैरे केलं आणि बाहेर ते आलो. तर बाहेरून वगैरे असं दिसत होतं डीमार्ट, खूप छान. खूप गर्दी पण होती तिथे आणि आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, पण व्हिडिओच्या नादात आम्ही तिथे आलो होतो, कारण एवढं सामान घ्यायचं नव्हतं. आम्ही आत्ताच बाजार भरलेला होता, जे संपलेलं तेवढं घेतलं, पण मला डीमार्टलाच जायचं होतं, त्याच्यामुळे मला डीमार्टला घेऊन गेले होते माझे मिस्टर. नंतर त्यांनी तिथे कॅडबरी घेतली होती, ते बाहेर आल्या लगेच मी बोलले घरी जाऊन खाऊया, तर आम्ही आल्याच खाल्ली, कारण खायचं काय असेल ना तर आम्हाला चेनच नाही पडत. आणि त्यातून कॅडबरी घेतलेली, त्याच्यामुळे आम्हाला राहावेच झालं, म्हणून आम्ही तिथेच उभा होतो, तिथेच फोडली आणि तिथेच खाल्ली आणि मग घरासाठी परत निघालो. तर आम्ही एवढा सगळा बाजार करून घरी नंतर मग परत आलो. तर असं होतं दौंड आणि दौंडचं डीमार्ट.